नमस्कार. तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल. आजच्या भागात मी तुम्हाला समईभोवतीची मैरप रांगोळी शिकवणार आहे कशी करायची ते. त्यासाठी इथे मी 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि 6 नंबरचे. 5 नंबरचे लाल रंगाचे, निळ्या रंगाचे मणी आणि 6 नंबरचे पिवळ्या रंगाचे, डार्क पिवळ्या रंगाचे आणि हे डार्क निळ्या रंगाचे मणी आहेत. 50 नंबरचा तंगूस धागा आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. 6 नंबरची सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची. तर तुम्हाला आजचा हा मैरप रांगोळीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघूया आता मैरप कशी करायची ते. आजच्या भागात मी तुम्हाला ही समईभोवतीची मैरप रांगोळी कशी करायची हे शिकवणार आहे. तर सुरुवातीला धाग्यामध्ये मी 5 पिवळ्या रंगाचे मणी आणि 10 निळ्या रंगाचे मणी ओवून घेतलेले आहेत. म्हणजे हे एकूण 15 मणी ओवून घेतलेले आहेत. आता ह्याचं आपल्याला सर्कल करायचं आहे म्हणून शेवटच्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे हे 15 मण्यांचं सर्कल झालं. आता वरच्या निळ्या मणीपर्यंत सुई धागा घेऊन जायचं आहे. तर 5 निळे मणी सोडून द्यायचे. हे बघा 1 2 3 4 आणि 5. 5व्या निळ्या मणीपर्यंत सुई धागा घेऊन यायचं आहे आणि इथे 4 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 4 लाल रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो पहिला मणी आहे तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. म्हणजे इथे असं फूल तयार होईल. ओके, अशा प्रकारे घट्ट ओढून घ्यायचं आहे. आणि ह्या निळ्या मणीतून सुई धागा बाहेर निघालेला होता. हे जे आपण लाल मणी ओवून घेतले ते इथून धागा निघालेला होता या मणीतून. आता त्याच्या समोरच्याच निळ्या मणीतून सुई धागा खाली घ्यायचा आहे. सगळ्या निळ्या मणींमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि ओढून घ्यायचा आहे. जास्त ताणू नका, जोरात फक्त ओढून घ्या आणि खालच्या 3 पिवळ्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 3 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो मधला मणी आहे जिथून धागा निघाला आहे त्या मणीतूनच सुई धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. अशा प्रकारे आता जे पुढचे 2 पिवळ्या रंगाचे मणी आहेत तिथून सुई धागा पुढे सरकवायचा आहे आणि इथे आता परत 5 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 5 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घेऊया. इथे धाग्यामध्ये 5 पिवळ्या रंगाचे मणी आणि 9 निळ्या रंगाचे मणी ओवून घेतलेत. आता हा जो निळ्या रंगाचा मणी आहे इथून सुई धागा खालच्या बाजूने असा बाहेर काढायचा आहे. सुरुवातीला 10 निळ्या रंगाचे मणी घेतले होते. नंतर दुसऱ्या राऊंडला 9 मणी ओवून घ्यायचे. म्हणजे इथून धागा बाहेर काढल्यानंतर हा 15चा राऊंड पूर्ण होतो. ओके, आता या सगळ्या पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. पिवळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर 1 2 3 4 5 5 निळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 5 मण्यांतून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 4 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो पहिला मणी आहे तिथून सुई बाहेर काढायची आणि धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या म्हणजे ह्या मणीतून धागा खाली घेऊन यायचा आहे. सुई धागा खाली घेऊन यायचा आहे. सगळ्या निळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ह्या निळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊन खालच्या 1 2 3 पिवळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे 4 मण्यांचं हे चौकोन तयार झालं. तर ही अशीच डिझाईन वाढवत जायची आहे. जेवढा समईचा तुमच्या बेसचा आकार असेल त्याप्रमाणे हे करत जायचं आहे, वाढवत जायचं आहे. तर आता पुढच्या 2 पिवळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे परत 5 पिवळ्या रंगाचे मणी आणि 9 निळ्या रंगाचे मणी ओवून सेम असंच करायचं आहे.
5 पिवळे मणी आणि 9 निळ्या रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो निळा मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. तर असंच आता आपल्याला करत जायचं आहे. इथे माझा धागा संपलेला आहे. तर हे जे मी तुम्हाला 2 डिझाईन दाखवल्या त्याचप्रमाणे कंटिन्यू करत जायचं आहे. 5 आणि 9 मणी घालून वाढवत जायचं आहे. मग शेवटचा जो राऊंड आहे ते जोडायचं कसं हे आपण बघूया. तर ही समईच्या आकाराची मैरप मी करून घेतलेली आहे. एकूण 12 राऊंड केलेले आहेत. ओके. तर आता 13वा राऊंड कसा करायचा म्हणजे ही समईची मैरप जी आहे ही जोडायची कशी हे आता बघायचं आहे. तर धाग्यामध्ये 5 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या डिझाईनचा हा जो शेवटचा मणी आहे इथून सुई धागा वरच्या बाजूने बाहेर काढायचे. ही सुई जी आहे ही वरून अशी बाहेर काढायची आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 8 निळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 8 निळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे. या निळ्या मणीतून सुई धागा बाहेर आलेला आहे. आता इकडची जी ही डिझाईन आहे त्याचा हा जो खालचा मणी आहे इथून सुई खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. ओके. आता परत ह्या 5ही पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. खालच्या 5 पिवळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर वरच्या 1 2 3 4 5 निळ्या मणीमधूनही धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे 4 आणि हा जो पहिला मणी आहे इथून सुई खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ओके. आता ह्या मणीतून सुई बाहेर आली होती त्याच्या पुढच्या निळ्या मण्यांमधून सुई धागा खाली घेऊन यायचा आहे. निळ्या मण्यांमधून धागा खाली घेऊन आल्यानंतर परत 1 2 3 तिसऱ्या पिवळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. पिवळ्या मण्यांच्या एका मणीतून म्हणजे इथे ह्या 4 मण्यांचा चौकोन झाला. आता 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून गाठ मारायची आहे आणि परत 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. मग आपण बघूया पूर्ण झालेली मैरप कशी दिसते ते. तर ही मैरप आता पूर्ण झालेली आहे. एकूण 13 राऊंड आपण केलेले आहेत मैरपीचे. जर तुमचं हे मधला हा जो चौकोन असा वर उंचावत असेल तर असा थोडासा वर खाली मोल्ड वगैरे करून रांगोळी अशी प्रेस करा मग ते व्यवस्थित बसेल. ओके. तर ही खूप सुंदर डिझाईन असणारी समईची मैरप कशी करायची हे मी आज तुम्हाला शिकवलेलं आहे. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण खूपच सिंपल अशी ही डिझाईन आहे. कोणीही करू शकतं असं आहे. अर्ध्या तासात होणारी आहे. त्यामुळे मला तरी वाटतं खूप कमी वेळात होणारी खूप कमी मण्यांमध्ये होणारी अशी मैरप आहे. तर तुम्ही करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.